नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूया ठळक घडामोडी। पंचगंगा नदीने दुपारी ओलांडली धोक्याची पातळी, जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर। कोल्हापूर शहरातल्या पूरबाधितांचं चित्रदुर्ग मठात स्थलांतर, तर चिखली, आंबेवाडी आणि कुरुंदवाडमधील नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर। जिल्हाधिकारी अमोल येडगेंनी पूरबाधित भागांची केली पाहणी, स्थलांतरित पूरबाधितांना त्या सोयी सुविधा देण्याचे दिले निर्देश। सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर माजी खासदार राजू शेट्टींची पुणे ते बेळगाव मार्गावरील टोल वसुली बंद करण्यासाठी महामार्ग प्राधिकरणाला नोटीस, कार्यवाही न केल्यास अवमान याचिका दाखल करण्याचा दिला इशारा। आणि कोल्हापूर शहरातल्या मोक्याच्या ठिकाणी असलेला 100 कोटीचा भूखंड आमदार अशोकराव मानेंच्या संस्थेला देण्यास कॉमन मॅन संघटनेचा आक्षेप, निर्णय रद्द न केल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा दिला इशारा। परंपरेची नाविन्याची चवही मसाल्यांची अस्सल स्वादाची गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या ड्रायफ्रुट्स आणि मसाल्यांसाठी आजच भेट द्या भंडारी ड्रायफ्रुट्स अँड मसाले, पद्मा टॉकीज समोर, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। पावसाची संततधार आणि धरणांमधून होणारा विसर्ग यामुळे पंचगंगा नदीसह जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागली। पंचगंगा नदीनं बुधवारी पहाटे इशारा पातळी गाठली, तर आज दुपारी 2 वाजता धोका पातळी ओलांडली। त्यानंतर कोल्हापूरकरांमध्ये महापुराची धास्ती निर्माण झाली। मात्र आज दिवसभर पावसानं विश्रांती घेतल्यानं ही धास्ती कमी झाली आहे। पण एरवी दोन्ही तीर समृद्ध करणारी पंचगंगा नदी पात्राबाहेर पडली की कशी दिसते हे पाहूयात ड्रोनच्या माध्यमातून। दरम्यान पन्हाळा तालुक्यातील कासारी नदीचं पाणीही पात्राबाहेर पडलं असून विक्रम खोत यांनी या नदीची ड्रोनद्वारे टिपलेली दृश्य पाहूयात।
गेल्या 4 दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडल्यानं नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी पुराचं पाणी शिरल्यानं नागरिकांचं स्थलांतर सुरू आहे. पुराच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी इचलकरंजीत जाऊन पंचगंगा नदी परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांनी पुराचं पाणी नागरी वस्तीमध्ये घुसू लागल्यास नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना केल्या. गेल्या 4 दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यासह शहरात मुसळधार पाऊस पडल्यानं नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. सध्या जरी पावसाचा जोर ओसरला असला तरी नद्यांची पाणी पातळी स्थिर आहे. अनेक ठिकाणी पुराचं पाणी शिरल्यानं नागरिकांचं स्थलांतर सुरू आहे. पुराच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी इचलकरंजीत जाऊन पंचगंगा नदी परिसराची पाहणी केली. यावेळी महापालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील उपस्थित होत्या. पुराचं पाणी नागरी वस्तीमध्ये शिरू लागल्यास नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवा, नागरिकांना खाण्यापिण्याची योग्य सुविधा पुरवा, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केल्यात. कालपासून पाऊस कमी झालेला आहे, त्यामुळे जी आपली मुख्य धरणं आहेत, कोयना धरणातला जो विसर्ग काल 95,000वरती गेलेला तो 70,000वरती आलेला आहे. वारणेचा जो विसर्ग काल 30,000 प्लस गेलेला होता तो आता 7,000वरती आलेला आहे. राधानगरीमधला विसर्ग 4,300पर्यंत सकाळी आलेला आहे. त्यामुळे ज्या लेवल आहेत त्या लेवल आता राजाराम बंधाऱ्याची लेवल 43वरती स्टेबल झालेली दिसत आहे. इचलकरंजी पुलाची इथली लेवल आहे ती 65 फूट 8 इंच आत्ता आहे. आपली इशारा पातळी 68 फूट आणि धोका पातळी 71 फूट आहे. त्याच्या खाली ही लेवल आहे. सुदैवाने इचलकरंजी शहरामध्ये अजूनही निवासी भागामध्ये पाणी गेलेलं नाही आणि आता पाऊस ओसरला असल्यामुळे निवासी भागामध्ये पाणी जाण्याची इचलकरंजी शहरामध्ये शक्यता नाही. कुरुंदवाडमध्ये काही 20 ते 25 घरामध्ये पाणी गेलेलं होतं, त्या लोकांना आपण शिफ्ट केलेलं आहे आणि कुरुंदवाडमध्ये पाणी आता थोड्या इंचाने वाढत आहे. त्याचा इफेक्ट आहे तो स्टॅबिलायझेशनला येण्यासाठी 7 ते 8 तास कदाचित जास्तीत जास्त लागतील. मग हे सर्व पाण्याच्या विसर्गावरती आणि ज्या लेवल्स आपण मॉनिटर करतो त्याच्यावरती प्रशासन लक्ष ठेवून आहे. सर्व आमची यंत्रणा आहे ती फील्डवरती आहे आणि येणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार आहे. परंतु सुदैवाने पावसाचा जोर ओसरल्याने परिस्थिती नियंत्रणामध्ये येईल, यापेक्षा लेवल वाढतील असं दिसत नाही. तरी सर्व नागरिकांना नम्र आव्हान आहे, आत्ता जे रस्त्यावरती पाणी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी वाहनं टाकणं किंवा स्वतः जाणं लोकांनी टाळावं आणि पुढचे 2 दिवस पाणीची लेवल कमी होण्यासाठी जर पावसाचा जोर जो ओसरलेला आहे तो असाच जर राहिला, पाऊस कमी राहिला तर पुढचे 2 ते 3 दिवस पाणी कमी होण्यासाठी लागतील. तोपर्यंत नागरिकांनी काळजी घ्यावी. वाहत्या पाण्यामध्ये किंवा रस्त्यावरती पाणी असताना त्यामध्ये जाणं टाळावं आणि प्रशासनाकडून ज्या सूचना दिल्या जातील त्याचं पालन करावं. सध्या इचलकरंजी हुपरीला जोडणाऱ्या लहान पुलावर पाणी आल्यानं वाहतुकीसाठी हा पूल बंद करण्यात आलाय. पंचगंगा नदीनं आज दुपारी धोक्याची पातळी ओलांडल्यानं महापालिका प्रशासन सतर्क झालंय. महापालिकेनं शहरातल्या पूरग्रस्त भागातील कुटुंबांचं चित्रदुर्ग मठातील महापालिकेच्या निवारा केंद्रात स्थलांतर केलंय. आज या निवारा केंद्राला महापालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी भेट देऊन स्थलांतरित कुटुंबांची विचारपूस केली आहे. गेली काही दिवस पडत असलेल्या पावसामुळे पंचगंगा नदीनं आज दुपारी धोक्याची पातळी गाठली आहे. यामुळे प्रशासन सतर्क झालंय. पूरग्रस्त नागरिकांना तात्पुरत्या निवारा केंद्रांमध्ये हलवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. चित्रदुर्ग मठातील महापालिकेच्या निवारा केंद्रात पूरग्रस्त कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले. आज महापालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी चित्रदुर्ग मठातील या कुटुंबांची भेट घेतली. त्यांनी तिथल्या उपलब्ध सुविधांची पाहणी केली आणि अन्न, पाणी, वीज आणि इतर गरजांबाबत विचारपूस केली. प्रशासन पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. गेल्या 4 दिवसांपासून पावसानं कोल्हापूर जिल्ह्याला झोडपून काढलंय. मुसळधार पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. मात्र कालपासून पावसाचा जोर काहीसा ओसरलाय. 4 ते 5 दिवसांनंतर आज नागरिकांना सूर्यदर्शन झालंय. पावसाचा जोर ओसरला असला तरी नद्यांची पाणी पातळी स्थिर आहे. या पावसामुळे कोणते मार्ग बंद आहेत आणि कोणते मार्ग सुरू झालेत हे पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. कोल्हापूरमधून कसबा बावडा मार्गे शियेला जाणाऱ्या रस्त्यावर पाणी आल्यानं वाहतूक बंद आहे. कोल्हापूर राजापूर मार्गावर पाणी आल्यानं वाहतूक अजूनही बंद आहे. पावसाचा जोर ओसरल्यानंतर कोणते मार्ग पूर्ववत झालेत ते पाहूया.
कोल्हापूर गारगोटी मार्ग पुन्हा सुरू झालाय. तसंच कोल्हापूर गगनबावडा मार्गावरील वाहतूकही पुन्हा पूर्ववत झाली आहे. जिल्ह्यात पावसाचं प्रमाण कमी होत असून कोयना, वारणा, राधानगरी, दूधगंगा या धरणांमधून विसर्ग कमी होतोय. पुढील 2 दिवसात परिस्थिती पूर्ववत होईल असा अंदाज आहे. अलमट्टीचा विसर्ग वाढवण्याबाबत समन्वय साधण्यात येतोय. पंचगंगा नदीची पाणी पातळी राजाराम बंधाऱ्याच्या ठिकाणी हळूहळू स्थिर होतीये. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचं पालन करून सहकार्य करावं असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केलंय. तसंच पुराच्या पाण्यात वाहनं चालवून जीव धोक्यात घालू नका असं आवाहन करून स्थलांतर पूरबाधित नागरिकांना आवश्यक त्या सोयी सुविधा देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी प्रशासनाला दिल्यात. सुदैवाने पावसाचा जोर ओसरल्याने परिस्थिती नियंत्रणामध्ये येईल, यापेक्षा लेवल वाढतील असं दिसत नाही. तरी सर्व नागरिकांना नम्र आव्हान आहे, आता जे रस्त्यावरती पाणी ज्या ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी वाहनं टाकणं किंवा स्वतः जाणं लोकांनी टाळावं. आणि पुढचे 2 दिवस पाण्याची लेवल कमी होण्यासाठी जर पावसाचा जोर जो ओसरलेला तो असाच जर राहिला, पाऊस कमी राहिला तर पुढचे 2 ते 3 दिवस पाणी कमी होण्यासाठी लागते. तोपर्यंत नागरिकांनी काळजी घ्यावी. वाहत्या पाण्यामध्ये किंवा रस्त्यावरती पाणी असताना त्यामध्ये जाणं टाळावं आणि प्रशासनाकडून ज्या ज्या सूचना दिल्या जातील त्याचं पालन करावं. अहिल्यानगरमधील बाबासाहेब सुभाष सरोदे या 44 वर्षीय शेतकऱ्यानं कर्जाला कंटाळून आत्महत्या केली आहे. कर्जाला कंटाळून आत्महत्या करत असलेला व्हिडिओ त्यांनी शेअर केला असून यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी याबाबत सरकारविरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अदानी अंबानींचं कर्ज माफ करणारं सरकार शेतकऱ्यांचा मात्र गळा घोटण्याचं काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अहिल्यानगरमधील नेवासा तालुक्यातील वडुले इथल्या बाबासाहेब सुभाष सरोदे या शेतकऱ्यानं कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली आहे. विष प्राशन करण्यापूर्वी बाबासाहेब सरोदे यांनी स्वतःचा व्हिडिओ तयार करून तो शेअर केलाय. या व्हिडिओत त्यांनी आत्महत्येचं कारण सांगत राज्य सरकारवर टीका केली आहे. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी याबाबत सरकारविरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अदानी अंबानींचं कर्ज माफ करणारं सरकार शेतकऱ्यांचा मात्र गळा घोटण्याचं काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. निवडणुकीच्या प्रचारावेळी महायुतीच्या नेत्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. मात्र निवडणुकीनंतर सत्तेवर येताच त्यांनी पलटी मारली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतप्त भावना उमटत आहेत. जीएसटी परिषदेच्या मंत्र्यांच्या गटात जीएसटीच्या 5% आणि 18% स्लॅबला मान्यता दिली आहे. मंत्री गटानं पाठिंबा दिल्यामुळे जीएसटी काउन्सिलची पुढील बैठक कदाचित सप्टेंबर किंवा ऑक्टोबर 2025 मध्ये होईल. या बैठकीत या स्लॅबला मंजुरी मिळाली तर नवीन दर 2026च्या सुरुवातीला लागू होऊ शकतात. या स्लॅबमुळे सामान्य लोकांसाठी कर कमी होतील आणि दैनंदिन वस्तू स्वस्त होतील अशी आशा व्यक्त होतीये. सध्या जीएसटीचे 5%, 12%, 18% आणि 28% असे 4 स्लॅब आहेत. 15 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून बोलताना यावर्षी दिवाळीत एक मोठी भेट मिळणार असून आम्ही पुढच्या पिढीतील जीएसटी सुधारणा आणत असल्याचं सांगितलं होतं. दरम्यान आज झालेल्या अर्थमंत्र्यांच्या गटाच्या बैठकीत वस्तू आणि सेवा कराचे दर तर्कसंगत करण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव स्वीकारण्यात आलाय. या बैठकीत टॅक्स स्लॅब कमी करून 5% आणि 18% करण्याच्या केंद्राच्या प्रस्तावावर चर्चा झाली. याला मंत्रिगटानं सहमती दर्शवली. तसंच काही राज्यांनीही काही आक्षेप घेतले असून ते जीएसटी काउन्सिलकडे पाठवण्यात आलेत. मंत्रिगटानं पाठिंबा दिल्यामुळे जीएसटी काउन्सिलची पुढील बैठक कदाचित सप्टेंबर किंवा ऑक्टोबर 2025 मध्ये होईल. या बैठकीत या स्लॅबनं मंजुरी मिळाली तर नवीन दर 2026च्या सुरुवातीला लागू होऊ शकतात. या स्लॅबमुळे सुकामेवा, ब्रँडेड नमकीन, टूथ पावडर, टूथपेस्ट, साबण, केसांचं तेल, सामान्य प्रतिजैवक, वेदनाशामक औषधं, प्रक्रिया केलेले अन्न, स्नॅक्स, गोठवलेल्या भाज्या, कंडेन्स्ड मिल्क, काही मोबाईल, काही संगणक, शिलाई मशीन, प्रेशर कुकर, गिझर यासारख्या वस्तू स्वस्त होतील. खड्डे असलेल्या रस्त्यात टोल आकारला जाऊ शकत नाही असं म्हणत सर्वोच्च न्यायालयानं भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची याचिका फेटाळली आहे. यानंतर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर पुणे ते कोल्हापूर आणि कागल ते बेळगाव हद्दीत टोल वसूल बंद करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला एक कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
येत्या आठवड्याभरात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं याबाबत कार्यवाही न केल्यास पुढील आठवड्यात अवमान याचिका दाखल केली जाणार असल्याची माहिती राजू शेट्टी यांनी फेसबुक पोस्ट करून दिली आहे. जागोजागी खड्ड्यांनी भरलेल्या किंवा वाहतूक कोंडीमुळे जाण्यायोग्य नसलेल्या महामार्गावर प्रवाशांना टोल भरण्यास भाग पाडलं जाऊ शकत नाही असा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिलाय. या निर्णयामुळे देशभरातील वाहन चालकांना मोठा दिलासा मिळालाय. यानंतर आता माजी खासदार राजू शेट्टी यांनी फेसबुक पोस्ट करत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पुणे ते कोल्हापूर आणि कागल ते बेळगाव या दोन्ही राष्ट्रीय महामार्गावर वाहनधारकांकडून टोल वसुली करता येणार नसल्याचं म्हटलंय. याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांना तातडीनं या दोन्ही मार्गावरील टोल बंद करण्यात यावेत याची कायदेशीर मार्गानं नोटीस दिली आहे. येत्या आठवड्याभरात प्राधिकरणानं याबाबत कार्यवाही न केल्यास पुढील आठवड्यात अवमान याचिका दाखल करणार असल्याचं शेट्टी यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय. कागल तालुक्यातील बस्तवडे आणि बानगे इथल्या पुलांवर आलेल्या पाण्यात ट्रक घालून चालक फसले. काल बुधवारी रात्री घडलेल्या या प्रकारानंतर दोन्ही ठिकाणी स्थानिकांनी ट्रक चालक आणि क्लीनरना मदत केली आहे. काल बुधवारी रात्री बस्तवडे पुलावरून पुराचं पाणी वाहत होतं. एका ट्रक चालकानं या पाण्यातच ट्रक घातला. काही अंतर गेल्यानंतर हा ट्रक पाण्यात अडकला. ट्रकमधील चालक आणि क्लीनर दोघेही रात्रभर ट्रकमध्ये अडकून पडले होते. आज सकाळी सामाजिक कार्यकर्ते प्रवीण यादव पूरस्थिती पाहण्यासाठी गेले असताना त्यांना हा प्रकार लक्षात आला. त्यांनी तातडीनं बस्तवडे गावचे पोलीस पाटील धनाजी वायदंडे यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते प्रकाश सुतार यांच्या सहकार्यानं सर्वांनी स्वतःचे जीव धोक्यात घालत ट्रक चालक आणि क्लीनर या दोघांना सुखरूपपणे पाण्याबाहेर काढलं. असाच प्रकार बानगे इथंही घडला. वेदगंगा नदीवरील पुलावर पाणी आलेलं असतानाही एका राजस्थानी ट्रक चालकानं याच पाण्यातून ट्रक नेण्याचा प्रयत्न केला आणि तो अडकून पडला. याची माहिती मिळताच कागल पोलिसांसह माजी सरपंच युवराज पाटील, सामाजिक कार्यकर्ते भगवान पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी नामदेव शिंदे घटनास्थळी पोहोचले. नदी परिसरात राहणारे करीमभाई पटेल हे सुद्धा मदतीसाठी पुढे आले. करीमभाई पटेल आणि नामदेव शिंदे यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून सुमारे 200 मीटर अंतरापर्यंत रात्रीच्या अंधारात पुराच्या पाण्यातून जात ट्रक चालकाला सुखरूपपणे बाहेर काढलं. दोन्ही घटनांमध्ये स्थानिकांनी दाखवलेल्या धाडसाचं कौतुक होत आहे. पूरस्थितीमुळे रुग्णालयापर्यंत नेण्यास अडथळा असूनही राधानगरी तालुक्यातील सोळांकूर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एका गर्भवती महिलेचा जीव वाचवलाय. पंडेवाडीतील एका गर्भवती महिलेवर ग्रामीण रुग्णालयात शस्त्रक्रिया करून तिचा जीव वाचवण्यास डॉक्टरांना यश आलंय. अतिशय गुंतागुंतीची असणारी शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचं समाधान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केलंय. अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे सर्वत्र जनजीवन विस्कळीत झालंय. पावसामुळे नागरिकांना घराबाहेर पडणं मुश्किल झालंय. मात्र अशा पूर परिस्थितीतही डॉक्टरांनी धाव घेत राधानगरीच्या ग्रामीण रुग्णालयातील गर्भवती महिलेचा जीव वाचवलाय. राधानगरी तालुक्यातील पंडेवाडी गावातील 20 वर्षीय गीतांजली गुरुनाथ सुतार ही महिला अवघ्या 2 महिन्याची गर्भवती होती. सोनोग्राफी दरम्यान महिलेच्या गर्भाशयात बाळ तयार न होता अंडाशयात तयार होत असल्याचं समजलं. यावेळी तातडीनं शस्त्रक्रिया करणं गरजेचं होतं. अवघ्या अर्ध्या तासात शस्त्रक्रिया न झाल्यास गर्भवती महिलेच्या जीवाला धोका होता. यावेळी सोळांकूर ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी सतर्कता दाखवत पूर परिस्थितीतून मार्ग काढत कोल्हापूर, शेळेवाडी, चक्रेश्वरवाडी मार्गे ग्रामीण रुग्णालयात पोहोचत अतिशय गुंतागुंतीची असणारी शस्त्रक्रिया यशस्वी केली आहे. शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानं गर्भवती महिलेचा जीव वाचला. आपल्या मुलीचा जीव वाचल्यानं गर्भवती महिलेच्या वडिलांनी डॉक्टरांचे आभार मानलेत. आमच्या गावात महापूर आल्यामुळे आमच्या पेशंटला धोका होता. आम्ही रात्री कुठं जाऊ शकत नव्हतो. आम्ही सकाळी नितीन डॉक्टरांना फोन केल्यावर नितीन डॉक्टर म्हणले तुम्ही ग्रामीण रुग्णालयामध्ये घेऊन या, आमचे पेशंट आम्ही सोय करतो. मग आम्ही पनोरी लिंगाजवाडी मार्गे महापुरातून आम्ही वाट काढत आम्ही सरकारी दवाखान्यापर्यंत पोहोचलो. आणि ज्योतिमाड्यामध्ये नितीन डॉक्टरांनी यांचं आमचं सहकार्य मोठं लाभलं आम्हाला. पेशंटला शिजर असल्यामुळे धोका होता पेशंटला, त्यामुळे आम्हाला इमर्जन्सी शिजर करावं लागलं पेशंटला. पूरस्थितीतही वाट काढून अतिशय क्लिष्ट असणारी शस्त्रक्रिया यशस्वी करू शकलो हे माझ्या आयुष्यातील मोठं समाधान असल्याची भावना वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर ज्योती कोले यांनी एस न्यूजशी बोलताना व्यक्त केली आहे. बाईट डॉक्टर ज्योती कोले.
सोळांकूर ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एका गर्भवती महिलेचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे. पुराच्या पाण्यातून मार्ग काढत रुग्णालयात पोहोचून गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी केल्यानं सोळांकूर ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे. कोल्हापूर शहरात मोक्याच्या ठिकाणी असलेल्या सुमारे 100 कोटी रुपयांचा शासकीय भूखंड महायुतीचे आमदार अशोकराव माने यांच्या संस्थेला देण्यात आलाय. यावर आता कॉमन मॅन संघटनेनं देखील आक्षेप घेतलाय. सरकारनं घेतलेला हा निर्णय रद्द करावा, अन्यथा उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा या संघटनेनं दिलाय. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या विश्वपंढरी परिसरातील सुमारे 6 एकराचा भूखंड महायुतीचे आमदार अशोकराव माने यांच्या सावित्रीबाई फुले महिला सहकारी औद्योगिक वसाहत या संस्थेला देण्यात आलाय. याला आता कॉमन मॅन या संघटनेनं आक्षेप घेतलाय. कोल्हापूर शहराचं क्षेत्रफळ कमी असताना केवळ शासकीय भूखंड हडप करण्याच्या हेतूनच हा सुमारे 100 कोटींचा भूखंड लाटण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही कॉमन मॅन संघटनेनं केलाय. या संदर्भात संघटनेनं मुख्यमंत्र्यांना हरकतीचं निवेदन पाठवलंय. राज्य सरकारनं कोट्यवधीचा शासकीय भूखंड सहकारी संस्थेला कोणत्या हेतूनं दिलाय असा सवाल उपस्थित करत हा निर्णय सरकारनं रद्द करावा, अन्यथा उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा या संघटनेनं दिलाय. मुळातच कोल्हापूर शहराचं एकूण क्षेत्रफळ 66.82 चौरस किलोमीटर इतकं आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांनी घालून दिलेल्या मानांकनानुसार राज्यघटनेनं दिलेल्या जगण्याच्या मूलभूत अधिकार उपभोगण्यासाठी लागणारी जागा कोल्हापूरच्या सध्याच्या लोकसंख्येला उपलब्ध नाही. कोल्हापूर महानगरपालिकेच्या 3ऱ्या सुधारित विकास आराखड्यानुसार शहरात केवळ 10 चौरस किलोमीटर जागा विकासासाठी उपलब्ध आहे. परंतु कोल्हापूर शहरात येणारे पूर, पाटबंधारे विभागानं आखून दिलेली रेड आणि ब्लू लाईन यामुळे ही 10 चौरस किलोमीटर जागासुद्धा विकासासाठी योग्य राहिलेली नाही. केवळ आर्थिक उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा भूखंड आमदार अशोकराव माने यांच्या संस्थेला देण्यात आल्याचा आरोपही कॉमन मॅन संघटनेनं केला आहे. जवळपास कोल्हापूर शहरातील 2 हेक्टर 50 गुंठे जागा या संस्थेला दिलेली आहे. ही देत असताना कुठल्याही प्रकारची निविदा काढली गेली नाही. त्याचं कारण त्यांनी काही स्पष्टच केलेलं नाही आहे. आणि मुळात कोल्हापूर शहरामध्ये क्रीडांगण असू देत, बगीचे असू देत, हॉस्पिटल असू देत, या मूलभूत सुखसोयी कोल्हापूरकरांना मिळत नाही आहेत. ऑलरेडी आहे या जागेतून जागा कमी पडत आहेत आणि तुम्ही या प्रकारे एक जागा देऊन या कोल्हापूर शहराची हद्दवाढ तर तुम्ही करतच नाही आहेत, पण या हद्दीतली जागाने तुम्ही चोरताय असं आमचं म्हणणं आहे. आणि तुम्हाला महिलांचं सशक्तीकरण करायचंच आहे तर कोल्हापूर शहरामध्ये मोक्याच्या ठिकाणी जिथे राजश्री शाहू महाराजांनी या कोल्हापूरकरांच्यासाठी रोजगार निर्मिती व्हावी म्हणून शाहू मिल उभा केली होती, जी शासनाच्या धोरणामुळे बंद पडलेली आहे, तिथे तुम्ही महिलांना रोजगार तुम्ही निर्मिती करून देऊ शकता, एवढंच आमचं म्हणणं आहे. सुमारे 6 एकर शासकीय भूखंड आमदार अशोकराव माने यांच्या संस्थेला देण्यात आला असला तरी त्यासाठी संस्थेला शासनाकडं 19 कोटी रुपये भरावे लागणार आहेत. विविध उद्योगात काम करणाऱ्या महिलांसाठी या जागेवर प्लॉट पाडून त्या ठिकाणी महिलांसाठी उद्योग उभारले जाणार असल्याचं आमदार अशोकराव माने यांनी म्हटलंय. विश्वपंढरी परिसरातच ध्यानचंद हॉकी स्टेडियम आहे. हाच भूखंड एखाद्या शासकीय कार्यालयासाठी किंवा रुग्णालयासाठी देण्यात आला तर त्याचा नागरिकांना चांगला फायदा होणार आहे. त्यामुळे हा 100 कोटी रुपयांचा भूखंड महिला औद्योगिक संस्थेला देण्याचा निर्णय शासनानं रद्द करावा अशी मागणी कॉमन मॅन संघटनेनं केली आहे. शिवाजी विद्यापीठात BSc सूक्ष्मजीवशास्त्र या नवीन अभ्यासक्रमाला यावर्षीपासून सुरुवात करण्यात आली आहे. या अंतर्गत 12वी विज्ञान शाखा उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी उद्योग सज्ज पदवीची सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे. याची प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू असून 31 ऑगस्ट ही प्रवेश घेण्याची अंतिम मुदत आहे. त्यामुळं BSc सूक्ष्मजीवशास्त्र विभागात प्रत्यक्ष येऊन प्रवेश निश्चित करावा असं आवाहन विभाग प्रमुख डॉक्टर पंकज पवार यांनी केलं आहे. शिवाजी विद्यापीठातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागामध्ये या शैक्षणिक वर्षापासून BSc सूक्ष्मजीवशास्त्र या नवीन अभ्यासक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. हा अभ्यासक्रम राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार विकसित करण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम शिक्षणासोबतच प्रत्यक्ष औद्योगिक प्रशिक्षण देणारा महाराष्ट्रातील पहिला अभ्यासक्रम ठरणार आहे. या अभ्यासक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना सैद्धांतिक शिक्षणासोबतच शेवटच्या सत्रात प्रत्यक्ष औद्योगिक प्रशिक्षण दिलं जाणार आहे.
त्यामुळं शिक्षण आणि त्यासोबत प्रत्यक्ष औद्योगिक प्रशिक्षण या दोहोंचा समन्वय साधत विद्यार्थ्यांना विविध व्यावसायिक संधींसाठी तयार करण्यात येणार आहे, अशी माहिती विभाग प्रमुख डॉक्टर पंकज पवार यांनी दिली आहे. या अभ्यासक्रमाचं प्रमुख उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांना उद्योगसज्ज बनवणं हे आहे. यातून पदवीधर होणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, संशोधन संस्था, औषध निर्मिती उद्योग, दुग्ध आणि अन्न प्रक्रिया उद्योग, कृषी जैव तंत्रज्ञान आणि जैविक खते उत्पादन, वैद्यकीय निदान प्रयोगशाळा यासह पर्यावरणीय विश्लेषण आणि संशोधन अशा अनेक क्षेत्रांमध्ये करिअरची संधी उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर इच्छुक विद्यार्थी जैव उद्योजकता क्षेत्रात स्वतःचं स्टार्टअप सुरू करू शकतात. या अभ्यासक्रमासाठी एकूण प्रवेश क्षमता 60 विद्यार्थी असून पहिला अर्ज पहिली संधी या तत्वावर प्रवेश देण्यात येणार आहेत. यासाठी 12वी विज्ञान शाखा उत्तीर्ण ही पात्रता आहे. 11 ऑगस्टपासून याची प्रवेश प्रक्रिया सुरू असून याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपले प्रवेश निश्चित करावेत असं आवाहन विभाग प्रमुख डॉक्टर पंकज पवार यांनी केलं आहे. मराठी आणि अमराठी असा फरक न करता ज्ञानाची देवाणघेवाण करण्यासाठी महाराष्ट्रातील उद्योजकांकरता गरजे मराठी ग्लोबल उपलब्ध आहे. स्टार्टअपसाठी आर्थिक मदत आणि टेक्नॉलॉजीचं ज्ञान मिळवण्यासाठी जे लागेल ते आम्हाला सांगा, आम्ही तुमच्यासाठी काम करू, अशी ग्वाही गरजे मराठी ग्लोबलचे अध्यक्ष आनंद गानू यांनी दिली आहे. ते कोल्हापुरात आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात बोलत होते. मराठी उद्योजकांसाठी जागतिक बाजारपेठ आणि एक्सपोर्ट, मायक्रो एक्सपोर्ट आणि महामार्केट पोर्टल याबाबत कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या सभागृहात चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. या चर्चासत्रासाठी माजी आमदार ऋतुराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना गरजे मराठी ग्लोबलचे अध्यक्ष आनंद गानू यांनी गरजे मराठी ग्लोबल आपल्या मातीतील उद्योजकांसाठी 26 देशांमध्ये काम करत असल्याचं सांगितलं. जर्मनी, जपान, साऊथ आफ्रिका तसंच इतर देशातही मराठी राजदूत आहेत. तसंच अमेरिकेतील राजदूतांसोबत गरजे मराठीचे चांगले संबंध असून या माध्यमातून कोल्हापूरच्या उद्योजकांना आवश्यक ती सर्व मदत करू, अशी ग्वाही गानू यांनी दिली. माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी गरजे मराठीची व्याप्ती मोठी आहे. आमदार सतेज पाटील उद्योजक आणि असोसिएशनचा दुवा म्हणून काम करत असून कोल्हापुरातील उद्योजकांनी गरजे मराठीच्या नेटवर्कचा फायदा घ्यावा असं आवाहन केलं. आपल्या उत्पादनांसाठी जगभरात कुठं मार्केट आहे, कुठं चांगल्या संधी आहेत हे जाणून घेण्यासाठी कोल्हापुरातील उद्योजक गरजे मराठीचा फायदा करून घेतील असा विश्वास व्यक्त केला. कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी यांनी गरजे मराठीसह कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या उपक्रमांची माहिती दिली. या चर्चासत्रात गरजे मराठीच्या आवाहनानुसार कोल्हापूरच्या उद्योजकांची माहिती महापोर्टलवर प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष श्रीकांत दुधाणे, सेक्रेटरी कुशल सामाणी, ट्रेझरर प्रसन्न तेरदाळकर, सतीश कडूकर, संचालक माधव दाबके, संग्रामसिंह जाधव, उद्योजक सचिन शिरगावकर यांच्यासह उद्योजक उपस्थित होते. हातकणंगले तालुक्यातील टोपमध्ये ग्रामपंचायत, महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती, श्री कल्लेश्वर नैसर्गिक सेंद्रिय शेतीमाल उत्पादक मंडळ आणि महसूल विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं गावात वृक्षारोपण करण्यात आलं. गावच्या गायरान जमिनीवर नागपूर रत्नागिरी महामार्गालगत तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यामध्ये कडुलिंबाच्या 5,000 रोपांची लागवड करण्यात आली. हातकणंगले तालुक्यातील टोप गावात टोप ग्रामपंचायत, महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती, श्री कल्लेश्वर नैसर्गिक सेंद्रिय शेतीमाल उत्पादक मंडळ, कृषी विभाग आणि महसूल विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं वृक्षारोपण उपक्रम राबवण्यात आला. हातकणंगलेचे तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर यांच्या हस्ते नागपूर रत्नागिरी हायवेलगत गायरान जमिनीमध्ये कडुलिंबाच्या 5,000 वृक्षरोपांच्या लागवडीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सरपंच तानाजी पाटील, उपसरपंच रमेश पाटील, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष मानसिंग गायकवाड, उपाध्यक्ष केरबा पाटील, मंडल अधिकारी सीमा मोरये यांची प्रमुख उपस्थिती होती. या उपक्रमासाठी इफ्को ग्रामदत्तक योजनेतून वृक्षरोपं उपलब्ध करून देण्यात आली. कडुलिंबाच्या झाडापासून निमार्क तयार करून त्यापासून जैविक कीटकनाशक तयार केले जाणार आहे.
तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर यांनी या वृक्ष लागवडीमुळे परिसरात ऑक्सिजन पार्क तयार होऊन हवेचं प्रदूषण कमी व्हायला मदत होईल असं सांगितलं. यावेळी पोपट पाटील, रवींद्र तागड, विजय बुनगे, स्वप्नील माने, नंदकुमार मिसाळ, सुधीर वठारे, अमोल कोरे, संदीप देसाई, वसीम मुल्ला यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. नांदणी मठातील माधुरी हत्तीणीला वनतारा इथं नेल्यानंतर कोल्हापुरात माधुरीच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला होता. यावर मुंबईतील स्वतःला हिंदुस्थानी भाऊ समजणारा विकास पाठक यानं सोशल मीडियाच्या माध्यमातून कोल्हापूरवासियांबद्दल गरळ ओकली होती. या संदर्भात मूळचे कोल्हापूरचे असणारे संतोष घोलप यांनी मुंबई पोलिसात तक्रार दिली होती. दरम्यान आज कोल्हापूर सायबर पोलिसांनी संतोष घोलप याचा जबाब नोंदवून घेत हिंदुस्थानी भाऊ विकास पाठक याच्यावर कारवाई करण्याची ग्वाही दिली आहे. कोल्हापुरातील नांदणी मठातील माधुरी हत्तीण वनतारा या प्राणी संग्रहालयाला पाठवल्यानंतर कोल्हापुरात मोठी संतापाची लाट उसळली होती. या दरम्यान माधुरी हत्तीणीला पुन्हा नांदणी मठात आणण्यात यावं यासाठी कोल्हापुरात भव्य मोर्चा देखील काढण्यात आला होता. त्या दरम्यान मुंबईतील स्वतःला हिंदुस्थानी भाऊ समजणारा विकास पाठक यानं सोशल मीडियावर कोल्हापूरवासियांच्या विरोधात गरळ ओकली होती. या प्रकरणी मूळचे कोल्हापूरचे रहिवासी असणारे आणि सध्या मुंबई स्थित रहिवासी असलेले संतोष घोलप यांनी मुंबई पोलिसात तक्रार दिली होती. उर्फ विकास पाठक यांनी जे कोल्हापूरच्या नागरिकांना जे घाण शिव्या घातल्या आणि त्याच्यानंतर दिलगिरी व्यक्त करून त्यांनी व्हिडिओ तो डिलीट केलेला आहे. परंतु चुकीला माफी नाही म्हणून मी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक, मुख्यमंत्री आणि कोल्हापूरचे SP सरांना मी मेल केला होता की ह्याच्यावर कारवाई करून ह्याचा अकाउंट पूर्णपणे ब्लॉक केलं पाहिजे. 2019मध्ये पण हा महिलांच्या गुपित अंगाचं वर्णन करून हातवारे करून घाण शिव्या गाळ करत होता सोशल मीडियावर. मग मी त्याची तक्रार केली होती. त्यावेळी DCP सायबर क्राईम बँड्रा मुंबईला, तर त्यांनी पण त्याचा अकाउंट बंद केला होता. आता त्यांनी परत त्याचं अकाउंट चालू झाल्याबरोबर त्यांनी आमचा कोल्हापूरचा विषय होता हत्ती. आता जे हत्ती होते आमचे त्याचा विषय होता, त्याच्यामध्ये उडी मारून शिव्यागाळ करायची काय गरज नव्हती. माझी समाजमध्ये माझा एक मेसेज असा आहे की कुठल्याही व्यक्तीने सोशल मीडियाचा वापर कितपर करावा आणि काय करावं हे सगळ्यांना एक मर्यादा असली पाहिजे. हिंदुस्थानी भाऊ मला पत्र आलं होतं सायबर क्राईमकडून की तुम्ही 21 तारखेला कोल्हापूरला सायबर क्राईमच्या ऑफिसमध्ये येऊन भेट द्या आणि तुमचं काय म्हणणं आहे ते तुम्ही मांडा. माझा आता जबाब नोंद केलेला आहे आणि अधिकाऱ्यांनी मला विश्वास दिलेला आहे की आम्ही फेसबुक आणि इंस्टाग्रामवरला पत्र पाठवून हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास पाठक ह्याचा अकाउंट पूर्णपणे ब्लॉक करण्यात यावे असे मला आश्वासन दिलेलं आहे. घोलप यांच्या तक्रारीची दखल घेऊन आज त्यांचा कोल्हापूर सायबर पोलिसांनी जबाब नोंदवून घेतलाय. तसंच विकास पाठक याच्यावर कारवाई करण्याची ग्वाही दिली आहे. विकास पाठक याचं सोशल मीडियावरील अकाउंट कायमस्वरूपी बंद करा अशी मागणी संतोष घोलप यांनी केली आहे. कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी धान्य व्यापारी सांस्कृतिक मंडळानं यंदाच्या गणेशोत्सवात एक ऐतिहासिक आणि पर्यावरणपूरक पाऊल उचलले. मंडळानं कायमस्वरूपी गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करत सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण केलाय. ही मूर्ती 16 ऑगस्टपासून दर्शनासाठी खुली करण्यात आली आहे अशी माहिती अध्यक्ष शिवाजी यादव, उपाध्यक्ष सागर सन्नक्की यांनी दिली. कोल्हापूरच्या लक्ष्मीपुरीतील धान्य व्यापारी सांस्कृतिक मंडळाच्या ऐतिहासिक कायमस्वरूपी गणेशमूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याचं उद्घाटन खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज आणि कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती सूर्यकांत पाटील यांच्या हस्ते झालं. यावेळी डॉक्टर राहुल पाराशर, कुमार आहुजा, वैभव सावर्डेकर, विजय कागले आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी ज्ञानप्रबोधन भवन संचलित अंधशाळेच्या विद्यार्थ्यांच्या सहभागातून झालेली महाआरती समाजाला एक भावनिक आणि प्रेरणादायी संदेश देणारी ठरली. यावेळी अंधशाळेसाठी 11,000 रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. ही मूर्ती प्रसिद्ध मूर्तिकार संदीप कातवरे यांनी साकारलेली असून ती पूर्णतः पर्यावरणपूरक आहे. मिरवणुकीत 150हून अधिक व्यापाऱ्यांनी एकसारखा पोशाख परिधान करून सहभाग नोंदवला. विश्व वारकरी जिल्हाध्यक्ष ओंकार महाराज यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 60 बालकलाकारांनी 32 पावलांच्या वादन प्रकारांसह जुगलबंदी, मानवी रथ, संगीत, खो खो कार्यक्रमांचं सादरीकरण करत उत्सवात रंग भरले.
मिरवणुकीत शंभो ढोल पथक आणि सुप्रसिद्ध महाराष्ट्र बँड यांनी पारंपरिक वाद्यांच्या निनादात वातावरण भारावून टाकलं. मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, महाराणा प्रताप चौक मार्गे लक्ष्मीपुरी गणेश मंदिरात मिरवणुकीची सांगता झाली. त्यानंतर धान्य व्यापारी बालकल्याण संस्थेच्या इमारतीतील मंदिरात महावीर रामचंद्र मूग परिवाराच्या हस्ते मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली. या सोहळ्यात शिवाजी यादव, सागर सन्नक्की, विजय कागले, बलराज निकम, वैभव लाड, गणेश सन्नक्की, राहुल हळदे, विशाल कोगनोळे आदी उपस्थित होते. सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचा यावर्षीचा उद्योगरत्न पुरस्कार मौर्या ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मंगेश पाटील यांना जाहीर झालाय. येत्या शनिवारी 23 ऑगस्टला त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. सॅटर्डे क्लबचे विभाग प्रमुख योगेश देशपांडे यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली. कोल्हापूरच्या मातीतून अनेक यशस्वी उद्योजक घडले आणि त्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या बळावर कोल्हापूरचं नाव राज्यातच नव्हे तर जागतिक पातळीवर नेऊन ठेवले. याच कार्याची दखल घेत दरवर्षी सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टतर्फे उद्योगरत्न पुरस्कार दिला जातो. यावर्षी हा पुरस्कार मौर्या ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे प्रमुख मंगेश पाटील यांना जाहीर झालाय. शनिवारी 23 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता मार्केट यार्ड समोरील हॉटेल फर्नमध्ये आयोजित कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. सॅटर्डे क्लबचे विभाग प्रमुख योगेश देशपांडे यांनी ही माहिती दिली. पत्रकार बैठकीला योगेश देशपांडे, अमेय गोडे, दीपा देशपांडे, इंद्रनील बंकापुरे आदी उपस्थित होते. पुण्यातील भारत विकास परिषद, दिव्यांग केंद्र पुणे आणि सावली केअर सेंटर कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमानं 13 सप्टेंबर रोजी दिव्यांगांसाठी मोफत शिबिर घेण्यात येणार आहे. या शिबिरात आधुनिक कृत्रिम मॉड्युलर पाय, हात आणि पोलिओ कॅलिपर बसवण्यात येणार आहे. सावली केअर सेंटरचे प्रमुख किशोर देशपांडे यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली. भारत विकास परिषद शिवाजीनगर पुणे, दिव्यांग केंद्र पुणे आणि सावली केअर सेंटर कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमानं महाराष्ट्र स्तरावर मोफत दिव्यांग शिबिर घेतलं जाते. दरवर्षी सुमारे 5,000 दिव्यांगांना मोफत कृत्रिम पाय, हात आणि कॅलिपर बसवण्यात येत आहेत. एप्रिल 2025मध्ये एकाच शिबिरात 892 दिव्यांगांना कृत्रिम पाय बसवून जागतिक विक्रम करण्यात आलाय. याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. येत्या 13 सप्टेंबर दिव्यांगांसाठी मोफत शिबिर घेण्यात येणार आहे. या शिबिरात आधुनिक कृत्रिम मॉड्युलर पाय, हात आणि पोलिओ कॅलिपर बसवण्यात येणार आहेत अशी माहिती सावली केअर सेंटरचे प्रमुख किशोर देशपांडे यांनी दिली आहे. आपल्याकडे बऱ्याच वेळा अपघातामुळे किंवा डायबिटीससारख्या आजारामुळे हात किंवा पाय ॲम्प्यूट करावे लागतात आणि हे ॲम्प्यूट केल्यानंतर त्यांची आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक सगळ्याच गोष्टीमध्ये त्यांना प्रॉब्लेम येऊ शकतो. तर अशा लोकांना जर आपण आर्टिफिशियल लिम्ब जर देऊ शकलो तर त्यांचे आर्थिक पुनर्वसन होऊ शकतं, कौटुंबिक याच्यात पुनर्वसन होऊ शकतं. तर असा एक उपक्रम आता आपण घेतो आहोत. भारतीय विकास परिषद पुणे या संस्थेच्या सहकार्याने आपण हा कॅम्प घेतो आहोत. 13 सप्टेंबर 2025 रोजी सावली पीरवाडी येथे हा कॅम्प मोजणी कॅम्प होईल आणि मग किती दिव्यांग येतात त्याच्यावर आधारित एक साधारण नोव्हेंबरमध्ये या सगळ्या दिव्यांगांसाठी त्या पायांचं वितरण आणि पुढे ट्रेनिंग असा कार्यक्रम होईल. यापूर्वी आपण 2022 साली हा कॅम्प घेतला होता तेव्हा 218 दिव्यांगांना आपण देऊ शकलो होतो. आत्ता आपण सांगली, सातारा, कोल्हापूर, बेळगाव, कोकण, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि सोलापूर या एवढ्या जिल्ह्यांसाठी या जिल्ह्यातील दिव्यांगांसाठी आवाहन करतो आहोत की ज्या कोणाला याची आवश्यकता असेल तर त्यांनी आम्हाला संपर्क साधावा आणि हा पूर्णपणे मोफत असणार आहे. बाहेरगावून येणाऱ्या लोकांसाठी सकाळी 9 ते 11 CBS पासून पिकअपची व्यवस्था केलेली आहे, वाहन व्यवस्था केलेली आहे. दिव्यांग आणि त्याच्याबरोबर आलेली एक व्यक्ती यांच्या भोजनाची व्यवस्था सुद्धा सावलीने केलेली आहे. तर जास्तीत जास्त लोकांनी याचा फायदा घ्यावा. हे शिबिर राधानगरी रोडवरील पिराचीवाडी सावली केअरमध्ये होणार आहे. कोल्हापूरसह आसपासच्या जिल्ह्यातील दिव्यांगांनी पूर्व नोंदणी करून यात सहभाग नोंदवावा असं आवाहन करण्यात आलंय. कोल्हापुरातील जुना बुधवार तालीम मंडळाच्या कोल्हापूरचा सम्राट या गणेश मूर्तीचं बुधवारी कोल्हापूरमध्ये मोठ्या उत्साहात आगमन झालं. मंडळाच्या वतीनं कोल्हापुरातील प्रमुख मार्गांवरून ढोल ताशांच्या गजरात बाप्पांची आगमन मिरवणूक काढण्यात आली. जुना बुधवार तालीम मंडळाच्या कोल्हापूरच्या सम्राट या 21 फुटी गणेश मूर्तीचं बुधवारी कोल्हापूरमध्ये मोठ्या उत्साहात आगमन झालं. मुंबईचे मूर्तिकार राजन झाड यांनी ही मूर्ती साकारली आहे.
तावडे हॉटेलपासून ढोल ताशांच्या गजरात बाप्पांच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत शिवतांडव नृत्य, लहानग्यांची पंढरीची वारी, शाहू गर्जना ढोलताशा पथक आदींनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. मंडळाच्या वतीनं शहराच्या प्रमुख मार्गांवरून आगमन मिरवणूक काढण्यात आली. यानंतर जुना बुधवार तालीम मंडळाच्या मंडपात मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष रणजित शिंदे यांच्यासह सुशील भांदिगरे, सुशांत महाडिक, महेश शिंदे, नेपोलियन सोनुले, धनंजय सावंत, सत्यजित जाधव, विजय सावंत, कपिल नाळे आदी कार्यकर्ते आणि गणेश भक्त उपस्थित होते. कोल्हापूर शहरातील रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाल्याचं चित्र पुन्हा एकदा समोर आलंय. पावसाळा सुरू होताच रस्त्यांवर महाकाय खड्डे निर्माण झालेत. त्यामुळे वाहनांचे अपघात वाढले असून नागरिक त्रस्त झालेत. या पार्श्वभूमीवर आज अखिल भारतीय हिंदू महासभेच्या वतीनं असेंब्ली रोडवर अनोख्या पद्धतीनं आंदोलन करण्यात आलं. दरवर्षीप्रमाणे यंदाही कोल्हापुरात पावसाच्या आगमनानंतर रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडलेत. वाहनधारक आणि पादचारी नागरिक यांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतोय. महानगरपालिकेनं राज्य शासनाकडून मिळालेल्या 100 कोटी रुपयांच्या निधीतून रस्त्यांची डागडुजी केली असल्याचा दावा केलाय. मात्र प्रत्यक्षात हे रस्ते काही दिवसातच खड्डेमय झालेत. याकडे महापालिकेचं लक्ष वेधण्यासाठी आज अखिल भारतीय हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी असेंब्ली रोडवर अनोखं आंदोलन केलं. या आंदोलनात रस्त्यावरील खड्ड्यांभोवती रांगोळी काढून त्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. खड्ड्यांमध्ये वृक्षारोपणही करण्यात आलं. आंदोलनादरम्यान महापालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. महापालिकेनं 100 कोटी रुपयांचा निधी घेतला, पण रस्त्यांचा दर्जा अतिशय सुमार आहे. पहिल्याच पावसात हे रस्ते उखडलेत. आम्ही या निष्क्रिय प्रशासनाचा निषेध करत आहोत, अशा भावना आंदोलनकर्ते मनोहर सोरप यांनी आंदोलनावेळी व्यक्त केल्यात. या आंदोलनात मनोहर सोरप, राजेंद्र तोरसकर, गजानन तोडकर, गणेश जाधव, अभिजित पाटील, सुनील सामंत, नंदू घोरपडे, शालाताई माने, अश्विनी माळकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. 10वीचा निकाल लागून 4 महिने झाले तरी 11वीचे वर्ग अद्याप पूर्ण क्षमतेनं सुरू नाहीत. याबद्दल युवक, विद्यार्थी, पालक प्रवेश हक्क आणि संरक्षण संघटनेनं नाराजी व्यक्त केली आहे. या दिरंगाईमुळे ऑगस्टमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम कोण घेणार याचा खुलासा करावा अशी मागणी संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे. शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांना याबाबतचं निवेदन देण्यात आलंय. 10वीचा निकाल लागून 4 महिने उलटले तरी अद्याप 11वीचे वर्ग पूर्ण क्षमतेनं सुरू नाही आहेत. याबद्दल युवक, विद्यार्थी, पालक प्रवेश हक्क आणि संरक्षण संघटनेनं नाराजी व्यक्त केली आहे. सरकार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यासोबत खेळ करत असल्याचा आरोप संघटनेच्या वतीनं करण्यात आलाय. या दिरंगाईमुळे विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या नुकसानीला कोण जबाबदार असा सवाल संघटनेच्या वतीनं उपस्थित करण्यात आलाय. त्याचबरोबर ज्या मुलांचा प्रवेश ऑगस्टमध्ये होणार आहे त्यांचा पोर्शन कोण घेणार याचा खुलासा करावा अशी मागणी संघटनेनं केली आहे. शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांना याबाबतचं निवेदन देण्यात आलं. यावेळी संघटनेचे अध्यक्ष अविनाश माने, उपाध्यक्ष गौरव पोवार, सचिव फिरोज सरगुर, प्रतापसिंह शेटे, राजू सुतार, साजिद गडवाले, पप्पू जाधव, शशिकांत कदम, प्रकाश आलासे, अनिल ओंकार, मोहसिन बागवान, शेखर वडणगेकर, प्रसाद पवार आदी उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर आज ओसरलाय. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातला पाऊसही कमी झालाय. राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा उघडा आहे. पावसाचा जोर ओसरला असला तरी आज दुपारी पंचगंगा नदीनं 43 फूट ही धोका पातळी ओलांडली. सायंकाळी 7 वाजता पंचगंगेची पाणी पातळी 43 फूट 3 इंच इतकी होती. पूरस्थितीचा मुकाबला करण्यासाठी जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर काम करतंय. पाणी पातळी वाढल्यानं बुधवारी रात्रीपासून प्रयाग, चिखली आणि आंबेवाडीतील नागरिकांचं स्थलांतर करण्यात येत आहे. गेल्या 4-5 दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे पंचगंगा नदीनं आज दुपारी 43 फूट धोका पातळी ओलांडली आहे. मात्र आज सकाळपासून पावसानं थोडी उसंत घेतली होती. त्यामुळे सायंकाळी 6 वाजता पंचगंगेची पाणी पातळी 43 फूट 3 इंचांपर्यंत पोहोचली. कोल्हापूर जिल्ह्यात सध्या 68 बंधारे पाण्याखाली गेलेत. जिल्ह्यातील अनेक भागात पूरस्थिती कायम आहे. कोल्हापुरातील पंचगंगा नदीवरील ऐतिहासिक शिवाजी पूल हा श्री छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांच्या कारकिर्दीत 1874 ते 1878 या कालावधीत बांधला गेला. कोल्हापुरात पूर आला की पंचगंगेची मच्छिंद्र झाली का अशी विचारणा केली जाते.
मच्छिंद्री म्हणजे पंचगंगा नदीच्या पाण्याची उच्च पातळी. 45 फुटाच्या पाणी पातळीला मच्छिंद्री होते. मच्छिंद्री झाली की पावसाचं पाणी शहरात यायला लागतं. सध्या केरली फाटा आणि रजपूतवाडी या ठिकाणी पुराचं पाणी रस्त्यावर आल्यानं कोल्हापूरहून रत्नागिरीला जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. तसंच शिवाजी पुलाजवळ बॅरिगेट लावून वाहतूक बंद करण्यात आली आहे. प्रयाग, चिखली आणि आंबेवाडीला जाणाऱ्या नागरिकांना त्यांचं ओळखपत्र दाखवूनच त्यांना प्रवेश देण्यात येतोय. कसबा बावड्यातून शियेकडे जाणाऱ्या मार्गावर पाणी आल्यानं हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. त्याचबरोबर हळदीजवळ पाणी आल्यानं कोल्हापूर राधानगरी हा मार्ग देखील बंद करण्यात आलाय. कोल्हापूर गगनबावडा मार्गावर पाणी आल्यानं हा मार्ग गेली 3 दिवस वाहतुकीसाठी बंद होता. मात्र या मार्गावरील पुराचं पाणी ओसरल्यानं या मार्गावरील वाहतूक आजपासून सुरळीत सुरू झाली आहे. चिखली आणि आंबेवाडीतील नागरिकांचं काल रात्रीपासून स्थलांतर करण्यात येत आहे. अनेक नागरिकांना त्यांच्या जनावरांसह सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात येत आहे. नागरिक देखील त्याला प्रतिसाद देत आहेत. दरम्यान आत्तापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील पूरबाधित गावांमधील 245 कुटुंबांचं तर 163 जनावरांचं स्थलांतर करण्यात आलंय. आणि पुराच्या पाणी आल्याकारणानं काल संध्याकाळपासून काल दुपारपासून लोकांनी जागा मिळालेल्या शासनाची तिकडून स्थलांतर केलेलं आहे. आणि चुकून ठराविक घरातली माणसं राहिलेली आहेत, जी डबल आहेत त्या घरातली माणसं राहिलेली आहेत. पाणी वाढले ती पण जाण्याच्या मार्गावर आहेत. पाणी आता बऱ्यापैकी वाढलेलं आहे. पूर आला की जनावरं देखील वाहून जातात. जनावरांची कशी व्यवस्था लावली? पूर आला की जनावरांना वाहून जातात. त्यामुळे लोकांनी अगोदरच व्यवस्था करून तिकडं सोनतोळीला प्लॉट मिळाले तिकडे नेऊन बांधल्यात लोकांनी जनावरं. मी प्रयाग चिखलीचा रहिवासी असून 2019 आणि 2021ला इथं मोठा महापूर आलेला होता. त्यामुळं नागरिकांच्या मनात भीती निर्माण झालेली आहे आणि हे प्रत्येक वर्षी पाणी येतच राहणार. त्यामुळं लोकांनी आम्ही पूर येण्याच्या आधीच आम्ही स्थलांतरित झालेलो आहोत सोनतळी येथे. त्यामुळे आम्हाला आता काय तिकडे स्थलांतरित झाल्यामुळं कशाची भीती नाही आहे. दरम्यान पंचगंगा नदीने धोका पातळी ओलांडली असल्यानं जिल्हा प्रशासन या सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पूरस्थिती भागात पाहणी करून प्रशासनाला सूचना केल्या आहेत. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. पंचगंगा नदीनं दुपारी ओलांडली धोक्याची पातळी, जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर. कोल्हापूर शहरातल्या पूरबाधितांचं चित्रदुर्ग मठात स्थलांतर, तर चिखली, आंबेवाडी आणि कुरुंदवाडमधील नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर. जिल्हाधिकारी अमोल येडगेंनी पूरबाधित भागांची केली पाहणी, स्थलांतरित पूरबाधितांना त्या सोयी सुविधा देण्याचे दिले निर्देश. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर माजी खासदार राजू शेट्टींची पुणे ते बेळगाव मार्गावरील टोल वसुली बंद करण्यासाठी महामार्ग प्राधिकरणाला नोटीस, कार्यवाही न केल्यास अवमान याचिका दाखल करण्याचा दिला इशारा. आणि कोल्हापूर शहरातल्या मोक्याच्या ठिकाणी असलेला 100 कोटीचा भूखंड आमदार अशोकराव मानेंच्या संस्थेला देण्यास कॉमन मॅन संघटनेचा आक्षेप, निर्णय रद्द न केल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा दिला इशारा. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या आमच्या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.